नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सिरीजमधील 15वा व्हिडिओ बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बुलेट्सच्या ऑप्शनचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत. जर आपल्या लिस्टला बुलेट्स द्यायचे असतील तर लिस्टला सिलेक्ट करून होम टॅबमधील पॅरेग्राफ ऑप्शनमध्ये इथे बुलेट्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असे काही ऑप्शन दिसणार आहेत. त्यामधून तुम्हाला पाहिजे ते बुलेट स्टाईल सिलेक्ट करू शकतात. जर तुम्हाला यापेक्षा वेगळ्या बुलेट्स यूज करायच्या असतील तर तेही आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला बुलेट्स ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लास्टला डिफाईन न्यू बुलेट्स हा ऑप्शन दिसणार आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. इथून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्सच्या बुलेट्स यूज करू शकतात. त्यासाठी इथे दिसणाऱ्या सिम्बॉल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे तो सिम्बॉल सिलेक्ट करून ओके करायचं आहे. तसेच जर आपल्याला एखाद्या इमेजची बुलेट्स द्यायची असेल तर इथे सिम्बॉलच्या शेजारी असणाऱ्या पिक्चर या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला पाहिजे ती इमेज सिलेक्ट करून ओके करायचं आहे. आपली इमेज बुलेट्समध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याचप्रमाणे आपण बुलेटचा कलरही बदलू शकतो. त्यासाठी बुलेट्स ऑप्शनमधील डिफाईन न्यू बुलेट्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे फॉन्ट हा ऑप्शन दिसणार आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑल टेक्स्टमधील फॉन्ट कलर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे कलर दिसणार आहेत. यामधून तुम्हाला पाहिजे तो कलर सिलेक्ट करून ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे दिसणाऱ्या ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात आपल्या बुलेटचा कलर चेंज झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण बुलेटची अलाइनमेंटही सेट करू शकतो. त्यासाठी डिफाईन न्यू बुलेट्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे दिसणाऱ्या अलाइनमेंट या ऑप्शनमधून आपण लेफ्ट, सेंटर आणि राईट यामधून आपल्याला पाहिजे ती अलाइनमेंट सेट करू शकतो. जर दिलेले बुलेट्स नको असतील तर त्या लिस्टला सिलेक्ट करून बुलेट ऑप्शनमधील नन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने बुलेट्स या ऑप्शनचा वापर केला जातो.